हा, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, आपण म्युच्युअल सेल्फ इंडक्टन्स पाहिला. काय सेल्फ इंडक्टन्स? बघा, अगदी साध्या भाषेत, एखाद्या कॉइल मध्ये चेंजिंग करंट जर पास होत असेल, म्हणजे व्हॅरिंग करंट जर पास होत असेल, तर त्याच कॉइलमध्ये एक बॅक ईएमएफ तयार होतो आणि या करंटच्या चेंजला अपोज करतो. म्हणजे स्वतःमधल्या चेंज इन करंट मधून स्वतःमध्येच बॅक ईएमएफ, म्हणून सेल्फ आणि सेल्फ इंडक्टन्स अशा पद्धतीने. आता म्युच्युअल इंडक्टन्स बघायचं आपल्याला. बघा, म्युच्युअल इंडक्टन्स वास्तविक सेल्फ इंडक्टन्सचा कन्सेप्ट आणि म्युच्युअल इंडक्टन्सचा कन्सेप्ट हा परफेक्टली अनालॉगस आहे, पण त्यांच्या असणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये फक्त व्हेरिएशन आहे. म्हणून आपल्याला हे आर्टिकल सेपरेटली अभ्यासायचं आहे. मग त्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स मध्ये स्वतःमधल्या चेंज इन करंट मुळे स्वतःमध्येच बॅक ईएमएफ, म्हणून सेल्फ इंडक्टन्स. इथं मात्र काय होतं, शेजारच्या कॉइल मधल्या चेंज इन करंट मुळे त्या कॉइल मध्ये तयार होणारा बॅक ईएमएफ, म्हणून त्याला म्हणतो, या दोघांच्या मध्ये म्युच्युअल अशी फिनॉमिना आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण म्युच्युअल इंडक्टन्स. हे लक्षात घ्या, ही डेफिनेशनच आहे. पुढे करूया आपण डेफिनेशन. मग आता बघा, साधारणपणे एक कॉइल घेतो मी या ठिकाणी. ही कॉइल घेतली, या कॉइलला आपण सप्लाय द्यायचा. या कॉइल मधून करंट पास झाला की या कॉइलचं या पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत, आणि या कॉइलच्या बाहेरच्या बाजूला निग्लिजिबलच असतं, कारण एक तर लाईन अशा एकमेकाला लिंक होत नाहीत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला लिंक होत नाहीत, आणि झाल्या तर अगदी रेअर स्वरूपात असतात, अगदी रेअर. आणि त्यामुळं कॉन्सन्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड म्हटलं तर या सेंटरला असतं आणि ते पुन्हा मॅग्निट्यूडली कमी कमी होत जातं. मग या फेस मधून आत जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स, या फेस मधून बाहेर येणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे या कॉइलचा हा फेस एस पोल म्हणून वर्क होतो, हा एन पोल म्हणून वर्क होतो, म्हणजे हा बार मॅग्नेटच होत. आता या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरी एखादी मी जर कॉइल ठेवली अशी, बघा, दुसरी एखादी कॉइल ठेवली, मग याला म्हणतो कॉइल नंबर 1 किंवा प्रायमरी कॉइल म्हणूया, प्रायमरी सुरुवातीची कॉइल, आणि याला म्हणूया मग सेकंडरी कॉइल. आणि मग अशा पद्धतीनं या प्रायमरी कॉइलनं प्रोड्यूस केलेला मॅग्नेटिक फ्लक्स हा सेकंडरी कॉइलशी असोसिएट होतो. आता हा फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल तर या सेकंडरी कॉइल मध्ये काहीही होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे इंडक्शन ही फिनॉमिनाच होत नाही, कारण कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स या कॉइलशी असोसिएट झालाय, हे लक्षात घ्या. पण समजा याच्यातला फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंजिंग स्वरूपाचा असेल, व्हॅरिंग स्वरूपाचा असेल, तो कसा करायचा, तर या प्रायमरी कॉइल मधला करंट आपण व्हॅरी करूया, आणि मग या प्रायमरी कॉइल मधला करंट कसा व्हॅरी करायचा, दिले बघा. तिथं एक बॅटरी सोर्स आहे, या ठिकाणी एक टॅप स्विच आहे. टॅप स्विच तुम्ही ऑन ऑफ केला तर कंटिन्युअस इन्क्रीजिंग करंट, डिक्रीजिंग करंट, म्हणजे हे मॅग्नेटिक फील्डचं इंटेन्सिटी सुद्धा, म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन सुद्धा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग अशा स्वरूपाचं. आणि त्याचबरोबर हा जो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, तो सुद्धा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कंटिन्युअसली. असा मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळी व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स याच्यामध्ये लिंक होतो सेकंडरी कॉइल मध्ये, त्यावेळी सेकंडरी कॉइल मध्ये सुद्धा बॅक ईएमएफ इंड्यूस होतो. याचा अर्थ मी काय म्हणतोय बघा, याच्यात सुद्धा बॅक ईएमएफ इंड्यूस होतो, कारण व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स 1 चा प्रोड्यूस झालेला 1 ला पण लिंक झालेलाच आहे, त्यामुळे त्याच्यात जसा बॅक ईएमएफ तयार होतो तो सेल्फ इंडक्टन्स, तसा याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा बॅक ईएमएफ इंड्यूस होतो. आणि मग दोघांचा मिळून, म्हणजे पहिल्या कॉइलमुळे दुसऱ्या कॉइलमध्ये इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ, याला म्हणतो आपण म्युच्युअल इंडक्शन. काय म्हणतो या घटनेला? म्युच्युअल इंडक्शन.
आणि किती जनरेट होतो ते मेजर केलं तर त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स, आणि तो दाखवायचा आहे बाळांनो यम या अक्षरानं. आलं लक्षात? आणि मग याची डेफिनेशन अशी होते, दी बॅक ईएमएफ बघणार आहे पुढं, दी बॅक ईएमएफ इंड्यूस्ड इन ए कॉइल ड्यू टू change in current in the neighboring coil. Change in current in the neighboring coil is called mutual inductance. जसा सेल्फचा कसा केला, the back EMF induced in a coil due to change in current in the same coil is self inductance. तसंच back EMF induced in a coil due to change in current in neighboring coil is called mutual inductance. बर, हे कॉइल आणि नेबरिंग कॉइल म्हणण्यापेक्षा प्रायमरी सेकंडरी शब्द वापरले तरी चालतील. The back EMF induced in the secondary coil due to change in current passed through the primary coil, त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. आणि मग तो कॅल्क्युलेट करूया आपण. आता कॅल्क्युलेट करत असताना मी एक टाइम इन्स्टंट घेतो. टी या टाइम इन्स्टंटला या प्रायमरी कॉइल मधून जाणारा जो करंट आहे तो करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. त्या मॅग्नेटिक फील्ड मधला काही मॅग्नेटिक फ्लक्स या सेकंडरी कॉइलशी असोसिएट होतो. मग सेकंडरी कॉइलशी असोसिएट होणारा फ्लक्स बघा, सेकंडरी कॉइलशी असोसिएट होणारा फ्लक्स ड्यू टू किंवा विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉइल, याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दी सेकंडरी विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉइल. आणि मग हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर त्याच टाइम इन्स्टंटला फर्स्ट कॉइल मधून प्रायमरी कॉइल मधून जाणाऱ्या करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. बरोबर की? ह्यानंच प्रोड्यूस केले ना मॅग्नेटिक फील्ड. मग ह्याला फ्लक्स याच्या रिस्पेक्ट किती असोसिएट झाला, सगळ्या नाही असोसिएट होत बरं का, किती असोसिएट, कारण बाहेर आलं की इंटेन्सिटी कमी होत जाते. मग किती असोसिएट झाला पहिल्याच्या विथ रिस्पेक्ट तर 5:1. आणि कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल तर पहिल्या प्रायमरी कॉइल मधल्या त्या इन्स्टंटच्या असणाऱ्या करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग घेऊया की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. यामध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊया एम, आणि त्याला म्हणायचं M21, म्हणजेच म्युच्युअल इंडक्टन्स ए ऑफ कॉइल सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इनटू I1. अशा पद्धतीनं आपण म्युच्युअल इंडक्टन्स प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो घेतला तोच या कॉइलचा म्युच्युअल इंडक्टन्स आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे या कॉइल मध्ये याच्यातल्या युनिट करंट चेंज मुळे तयार झालेला बॅक ईएमएफ, हे लक्षात घ्या, जो ह्याच्यातल्या करंट चेंजला अपोज करतो, ह्याच्यातल्या करंट चेंजला अपोज करणारा हा बॅक ईएमएफ. अशा पद्धतीनं आपण हे इक्वेशन घेतलं. आता मग डेफिनेशन करूया. आपण डेफिनेशन शक्यतो द्यायची कुठली, तीन डेफिनेशन करतोय मान्य आहे, पण द्यायची कुठली, ईएमएफच्या स्वरूपातली, बॅक ईएमएफच्या स्वरूपातली डेफिनेशन द्यायची. मग काढूया ईएमएफ. मग ईएमएफ जनरेटेड इन सेकंड कॉइल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू मायनस d∅21 डिवायडेड बाय dt. म्हणजे सेकंडरी कॉइलशी असोसिएट होणारा जो फ्लक्स आहे विथ रिस्पेक्ट टू 1, तो चेंज, त्याच्या चेंज मुळे त्या सेकंडरी मध्ये पहिल्याच्या विथ रिस्पेक्ट जनरेट होणारा ईएमएफ. शेवटी दोन्ही एकच असतं, हे लक्षात घ्या बरं का. अगोदर कॅल्क्युलेट करूया मग लक्षात येते. मग ∅21 ची व्हॅल्यू टाकतो मी M21 I1, म्हणजेच E21 इक्वल टू मायनस d/dt ऑफ M21 I1. आणि मग यातला M21 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढूया. म्हणजेच काय झालं बघा, E21 इज इक्वल टू मायनस M21 इंटू di1/dt. बघा इथं दिसतंय, स्पष्ट दिसतंय. पहिल्या कॉइल मधल्या चेंज इन करंटला, रेट ऑफ चेंज इन करंटला
दुसऱ्या कॉइल मध्ये जनरेट होणारा बॅक ईएमएफ की जो पहिल्या कॉइल मधल्या चेंज इन करंटला किंवा रेट ऑफ चेंज इन करंटला अपोज करतोय, तर मायनस साइन आहे, अपोज करतोय. बघा हे झालं इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल मग ह्यात बॅक ईएमएफ तयार होतो, मग हा बॅक ईएमएफ स्वतःचा करंट प्रोड्यूस करून ह्याला अपोज करणार आहे, मग त्याचं मॅग्नेटिक फील्ड ह्याला असोसिएट होत नाही का? ते निश्चित होत, निश्चित होत. मग आपण दुसऱ्या प्रकारे विचार करू. मग मी असं म्हणतो, ह्याच्यातल्या इंड्यूस सेकंडरी कॉइल मधल्या इंड्यूस होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मुळे त्याचा फ्लक्स पहिल्या कॉइलशी किती असोसिएट झाला? Φ12 and is directly proportional to the current in secondary coil. सेकंडरी कॉइलला काय जोडलेलं नाही आपण, इथं काहीतरी गॅल्व्हॅनोमीटर वगैरे जोडू. मग त्यावेळी प्रोड्यूस झालेला जो ईएमएफ आहे तो स्वतःचा करंट प्रोड्यूस करतो, त्याला I2 म्हणतोय मी, इन्स्टंटला बरं का, टाइम इन्स्टंटला I2. आणि मग तो पण व्हॅरिंग स्वरूपाचा आहे, आणि मग व्हॅरिंग स्वरूपाचं मॅग्नेटिक प्लस पहिल्याला पण असोसिएट होतं, मग पहिल्यामध्ये पण बॅक ईएमएफ इंड्यूस होतो. अशा पद्धतीनं दोघांमध्ये कपलिंग होतं, कपलिंग. या दोघांमध्ये काय होतं? कपलिंग होतं, आणि दोघांमध्ये पण तो बॅक ईएमएफ इंड्यूस होतो. मग दुसऱ्या कॉइल मधला पहिल्या कॉइल मधला काढूया दुसऱ्यामुळं. मग याच्यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो M12, याला म्हणायचं फ्लक्स असोसिएटेड विथ प्रायमरी ड्यू टू सेकंडरी कॉइल, आणि म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ फर्स्ट कॉइल ड्यू टू सेकंड कॉइल. अशा पद्धतीने N2 I2. मग ह्याच्यात पहिल्यामध्ये जनरेट होणारा ईएमएफ त्याला E12 म्हणतो विथ रिस्पेक्ट टू सेकंड. EMF, back EMF induced in the first coil due with respect to second coil equal to minus d phi12 divided by dt. व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल E12 is equal to minus M12 into di2 by dt. बघा, मग सेकंडरी मध्ये बॅक ईएमएफ इंड्यूस झाला, त्यानं स्वतःचा करंट I2 प्रोड्यूस केला. त्या करंट मध्ये जर रेट ऑफ चेंज di2 by dt होत असेल तर प्रायमरीज मध्ये सुद्धा असा बॅक ईएमएफ इंड्यूस होतो, आणि त्यांच्या मधला म्युच्युअल इंडक्टन्स M12. बघा झालं इक्वेशन तयार. म्हणजे असा बॅक ईएमएफ प्रायमरी मध्ये पण प्रोड्यूस होतो, त्यावेळी दोघांच्या मध्ये कपलिंग होतं, हे लक्षात घ्या. आणि मग जर तुम्ही सिमेट्री बघितली, सिमेट्री ही सगळी घटना सिमेट्रिक आहे, आणि ही घटना सिमेट्रिक असल्यामुळं ही M21 आणि M12 वेगळं नसतं बाळांनो, एकच असतं. म्हणजेच M12 इज इक्वल टू M21, आणि त्यालाच मी म्हणतोय M. आता M21 म्हणायची गरज नाही, M12 म्हणायची गरज नाही. हा दोघांचाही हा म्युच्युअल इंडक्टन्स सेम असतो, फक्त वेगवेगळ्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट केला. म्हणजेच E12 स्वरूपात, म्हणजे पहिल्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू सेकंड इंड्यूस झालेला ईएमएफ बॅक ईएमएफ, आणि दुसऱ्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इंड्यूस झालेला ईएमएफ. अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन जरी तुम्ही वेगळं केलं तरी दोन्ही एकच असतात. म्हणजे दोघांच्याही कपलमध्ये अशा पद्धतीनं म्युच्युअल इंडक्टन्स सेम असतो, बॅक ईएमएफ सेम जनरेट होतो, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. मग आपण असं करू, आता डेफिनेशन करण्यासाठी, थोडस डेफिनेशन करण्यासाठी आपण कुठंतरी त्यांच्यामध्ये एक परफेक्ट इक्विव्हॅलन्स आणू. इथपर्यंत लक्षात आलं असेल? पुढे जागा आहे का जरा? आहे का? हा आहे. बघा, आता इथपर्यंत लक्षात आलं असेल तर थोडस असं करूया, आपण यांच्यामध्ये आपण परफेक्ट इक्विव्हॅलन्स आणूया. मग मी काय म्हणतो, M21 हे इक्वेशन घेतोय बघा, हे पहिले इक्वेशन घेतो. M21 म्हणजे Φ21 अपॉन I1. बघा, M21 इक्वल टू Φ21 अपॉन I1, आणि इथंच लिहितो M12 इक्वल टू फाय, या इक्वेशन वरून, हे बघा, या Φ12 अपॉन I2. आणि मग इथं आपण बघितलं M21 आणि M12 म्हणजे एकच. याचा अर्थ असा,
त्याला दोघांना मिळून एम म्हटलंय आपण. एम इक्वल टू काय φ21 अपॉन I1 इक्वल टू φ12 अपॉन I2. म्हणजे असं घ्या, दुसऱ्याला पहिल्याचा जो काय फ्लक्स असोसिएट असेल डिवायडेड बाय पहिल्या मधला करंट घ्या, किंवा पहिल्याला दुसऱ्याचा जो काय फ्लक्स असोसिएट असेल डिवायडेड बाय दुसऱ्या मधला करंट घ्या. व्हॉट एव्हर इट मे बी, म्युच्युअल इंडक्टन्स इज सेम. मग आपण घेताना अशा पद्धतीने घेऊया बघा, म्युच्युअल इंडक्टन्स इक्वल टू फाय ऑफ सेकंडरी जर घेतला तर प्रायमरी मधला करंट घ्यायचा. बघा मी काय म्हणतोय, जर सेकंडरीचा फ्लक्स घेतला तर प्रायमरी मधला करंट, मग आयपी म्हणतो मी त्याला. ही प्रायमरी ही सेकंडरी, सेकंडरी मधला जर फ्लक्स, सेकंडरीला असोसिएट फ्लक्स कुणाचा आहे, प्रायमरीचा आहे. म्हणून φs या इक्वेशन वरून φs आपण आयपी म्हणतो. आणि हेच तुम्ही असंही घेऊ शकता काय, तर प्रायमरीला असोसिएट असणारा फ्लक्स डिवायडेड बाय सेकंडरी मधला करंट असंही घेऊ शकता. मग कुठलं तरी एक घेऊया. प्रायमरी मधून आपण करंट देतोय आणि सेकंडरी मध्ये ईएमएफ जनरेट करतोय, म्हणून आपण आपलं पहिलंच घेऊया, फक्त हे पहिलं घेऊया. मग जनरल इक्वेशन काय झालं बघा, म्हणजेच φs इक्वल टू एम आय पी आणि मग E इक्वल टू मायनस डी फाय एस बाय डी टी. बघा डी फाय एस बाय डी टी, आणि मग डी फाय एस ची व्हॅल्यू इथं टाकूया, म्हणजे E इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ एम आय पी, आणि मग E इक्वल टू मायनस एम डी आय पी बाय डी टी. आणि मग डेफिनेशन झाली बघा इथं, जनरल डेफिनेशन, म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू ईएमएफ अपॉन डी आय पी बाय डी टी. आता मायनस साइन मी घेत नाही कालच्या सारखं, कारण ईएमएफ बॅक प्रोड्यूस होणारा बॅक ईएमएफ त्याला ईएस म्हणतो बरं का. सेकंडरी मध्ये प्रोड्यूस होणारा बॅक ईएमएफ ईएस म्हणतो. ईएस सेकंडरी मध्ये प्रोड्यूस होणारा बॅक ईएमएफ, आणि त्याला प्रोड्यूस करणारा चेंज इन रेट ऑफ चेंज इन करंट प्रायमरी मधला रेट ऑफ चेंज इन करंट, सेकंडरी मध्ये इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ. दोघही एकाच बाजूला आणलेत मी, त्यामुळे मला मायनस साइन घ्यायची आवश्यकता नाही, किंवा मॅग्निट्यूड घेतली फक्त, असं समजा फक्त मॅग्निट्यूड घेतली, कोण कोणाच्या कुठल्या डायरेक्शन मध्ये मला बघायचं नाही. आणि मग ही झाली बघा डेफिनेशन म्युच्युअल इंडक्टन्सची. आता ही डेफिनेशन कशी सांगायची बघा, बघा मी त्यात मॅथमॅटिकल अगोदर घेतो. मॅथमॅटिकल कशी आहे बघा, डी आय पी बाय डी टी इक्वल टू 1, म्हणजेच एम इक्वल टू ईएस झाली बघा डेफिनेशन. म्हणजेच म्युच्युअल इंडक्टन्स इज दी back EMF induced in secondary coil due to unit rate of change in current passed through the primary coil is called mutual inductance in between them. इन बिटवीन देम म्हणजे आता दोघांमधला पण, मग दुसऱ्यामध्ये पहिल्यामुळे असू द्या नाहीतर पहिल्यामध्ये दुसऱ्यामुळे असू द्या, व्हॉट एव्हर इट मे बी. जनरल डेफिनेशन आपण या पद्धतीने करायची, उगाच सेपरेट सांगत बसायचं नाही. हे एक्सप्लेनेशनला ठीक आहे, पण इथं सिमेट्रिक आहे, सगळं सिमेट्रिक आहे. असू द्या ह्याच्यात नंबर ऑफ टर्न्स कमी ह्याच्यात जास्त असू द्या, पण त्या प्रमाणात फ्लक्स पण चेंज होतो. आणि फ्लक्स चेंज झाला बघा, नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त झाली इकडे तिकडं तर फ्लक्स चेंज होतो, त्या प्रमाणात ईएमएफ कमी जास्त होतो. आणि मग त्यांच्या मधला म्युच्युअल इंडक्टन्स मात्र तोच राहतो. टर्न वाढल्या, फ्लक्स वाढला, ईएमएफ वाढला, मग ईएमएफ अपॉन हा फ्लक्स म्हणतोय आपण ना, आलं लक्षात. म्हणून म्युच्युअल इंडक्टन्स मात्र तोच असतो. म्हणजे सिमेट्री मुळे आपण दोघांनाही एकच घेतोय आणि एक घ्यायचंच असतं, लक्षात घ्या. मग लक्षात आले का डेफिनेशन? बघा परत एकदा सांगतोय मराठीत बघा. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे या सेकंडरी कॉइल मध्ये इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ. बघा सेकंडरी एम इक्वल टू ईएस म्हटले, सेकंडरी कॉइल मध्ये इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ कधी,
ज्यावेळी प्रायमरी कॉइल मधला रेट ऑफ चेंज इन करंट 1 असेल त्यावेळी, म्हणजे युनिट असेल त्यावेळी, 1 न चेंज झाला करंट, की याच्यात जेवढा बॅक ईएमएफ इंड्यूस होतो सेकंडरी मध्ये, प्रायमरी मध्ये युनिट चेंज झाला, रेट ऑफ चेंज इन करंट युनिट झाला, 1 न वाढला किंवा कमी झाला, तर सेकंडरी मध्ये जो काही ईएमएफ इंड्यूस होतो त्याला म्हणायचं या दोन कॉइल मधला किंवा या दोन सर्किट मधला म्युच्युअल इंडक्टन्स. काय म्हणायचं त्याला? म्युच्युअल इंडक्टन्स. बघा लक्षात आलं असेल तर परत एकदा सांगतोय डेफिनेशन. The back EMF induced in the secondary coil due to unit rate of change in current, unit rate of change in current passed through the primary coil is called mutual inductance between them. मग कुणाचाही घ्या, प्रायमरीचा घ्या नाही तर सेकंडरीचा घ्या, व्हॉट एव्हर इट मे बी. बघा आले का लक्षात डेफिनेशन. मग आता सेल्फ इंडक्टन्स मोजतो हेनरी मध्ये, मग म्युच्युअल इंडक्टन्स कशात मोजायचा? इथं दिसतंय तुम्हाला, तेच इक्वेशन आहे बघा, फक्त सेकंडरी आणि प्रायमरी म्हटलेलं नव्हतं. मागच्या ह्याच्यात आपण म्हटलं होतं एम इक्वल टू ई अपॉन डी आय बाय डी टी, म्हणजे त्याच करंट मधल्या रेट ऑफ चेंज इन करंट न त्याच कॉइल मध्ये प्रोड्यूस होणारा बॅक ईएमएफ, म्हणून सेल्फ इंडक्टन्स एल म्हटलं होतं आपण. आता फक्त काय म्हणतोय, सेकंडरी मधला बॅक ईएमएफ, प्रायमरी मधल्या रेट ऑफ चेंज इन करंट, म्युच्युअल इंडक्टन्स तेच आहे, म्हणजे युनिट बदलत नाही. याच सुद्धा युनिट हेनरी आहे, जे आपण कॅपिटल एच न दाखवतो, याचं पण युनिट हेनरीच आहे. आणि हेनरी म्हणजे काय? मग आता 1 हेनरीची डेफिनेशन करूया. 1 हेनरी म्हणजे काय? जशी 1 कुलॉमची डेफिनेशन तुम्ही 11वी मध्ये केली. हा बघा, मग आपण म्युच्युअल इंडक्टन्सची डेफिनेशन जनरल स्वरूप तयार केलं इथं, फक्त सेकंडरी मधलाच घेऊया, पुन्हा कशाला प्रायमरीकडे जायचं, प्रायमरीला होतोय लिंक, हे पण आपल्याला माहित आहे. बर, जसं सेकंडरी मध्ये होतं तसं प्रायमरी मध्ये पण होतं, आपण बघितले दोन्ही मध्ये पण होतं. पण शेवटी म्युच्युअल इंडक्टन्स हा एकच असतो, कारण ही सगळी घटना सिमेट्रिक आहे, हे लक्षात घ्या. आणि मग जनरलाइज करण्यासाठी फक्त आपण प्रायमरी आणि सेकंडरी प्रायमरी मधला चेंज इन करंट आणि सेकंडरी मध्येच ईएमएफ जनरेट होणारा बॅक ईएमएफ असं डेफिनेशन साठी आपण घेतोय बरं का. आणि मग इथं मॅथमॅटिकल डेफिनेशन केली. बघा काय केली मॅथमॅटिकल डेफिनेशन, डीआयपी अपॉन डीटी इक्वल टू 1, म्हणजेच त्या प्रायमरी मध्ये जो काय करंट पास झालाय त्या करंट तो युनिट रेट न बदललाय, म्हणजे 1 न बदलला, मग वाढू द्या किंवा कमी होऊ द्या, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि मग हा करंट जर 1 न चेंज झाला प्रायमरी मधला, तर सेकंडरी मध्ये बॅक ईएमएफ जो इंड्यूस होतो तो बॅक ईएमएफ म्हणजेच दोघांच्या मधला म्युच्युअल इंडक्टन्स. हेच आपण एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्सला म्हटलेलं होतं. तिथं फक्त ईएसई आय पी असं काय म्हटलं नाही, ई आणि डी आय अपॉन डी टी असं म्हटलं, म्हणजे स्वतः मधल्या करंट चेंज इन मुळे स्वतःमध्येच इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ. हिथं फक्त काय, एका कॉइल मध्ये इंड्यूस होणारा बॅक ईएमएफ नेबरिंग कॉइल मधल्या करंट चेंज मुळे. अशा पद्धतीनं ही म्युच्युअल इंडक्टन्सची डेफिनेशन. मग एल आणि एच म्हणजे सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स फॉर्म्युले तेच आहेत, फक्त त्यांच्या जागा वेगळ्या आहेत, आणि म्हणून युनिट तेच राहतं. सेल्फ इंडक्टन्स मोजायचा हेनरी मध्ये, त्याचबरोबर म्युच्युअल इंडक्टन्स सुद्धा मोजायचा हेनरी मध्ये. मग आतापर्यंत आपण 1 हेनरीची डेफिनेशन केली नाही. 1 हेनरी इंडक्टन्स, त्या इंडक्टर कॉइलचा इंडक्टन्स 1 हेनरी म्हणजे काय ह्याची डेफिनेशन आता करूया. मग सरळ मी असं म्हणतो बघा, जनरलाइज घेतो, एम ऑर एल इक्वल टू ई अपॉन डी आय बाय डी टी. ते कुठलं का असं ना, मग ई अपॉन डी आय बाय डी टी. मग ई मोजतो आपण व्होल्ट मध्ये, त्याचबरोबर करंट मोजतो आपण एम्पियर मध्ये, टाइम मोजतो आपण सेकंड मध्ये, आणि मग व्होल्ट सेकंड पर एम्पियर याला म्हणतोय आपण काय, हेनरी. मग असं करूया, आता 1 हेनरी ह्यालाच म्हणतोय आपण हेनरी. आता 1 हेनरी कधी, तर 1 व्होल्ट बॅक ईएमएफ जनरेट झाला पाहिजे, डिवायडेड बाय कधी 1 एम्पियर करंट 1 सेकंदामध्ये गेला तर सगळं 1 घेतो, म्हणजे ईएमएफ झाला 1 हेनरीचा. आणि मग हेच कसं सांगायचं बघा,
हेच कसं सांगायचं. इफ change in current with respect to change in time is unity, then if 1 volt back EMF is induced in the coil, then inductance, मग तो म्युच्युअल असेल नाही तर सेल्फ असेल, inductance of that coil is of 1 Henry. Inductance is of coil is 1 Henry. बघा आता प्रायमरी आणि सेकंडरीच्या स्वरूपात तुम्ही हे करू शकता बरं का. इफ unit rate of change in current is passed through the primary coil, induces 1 volt back EMF in the secondary, then mutual inductance between them is of 1 Henry. Mutual inductance between them is of 1 Henry. अशी पण डेफिनेशन करू शकता. म्हणजे म्युच्युअल म्हणा किंवा मग जनरली म्हणा अशा पद्धतीनं 1 हेनरीची डेफिनेशन पण लक्षात ठेवा, तुम्हाला विचारतील. आता आपल्याला बघायचं एक छोटस आर्टिकल, कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन 2 सर्किट्स किंवा 2 कॉइल्स. कपलिंग बिटवीन 2 कॉइल्स झालं. आता सध्या कपलिंग आहेच, 2 कॉइल मध्ये कपलिंग आहे. ह्याच्यातल्या चेंज इन करंट मुळे यामध्ये ईएमएफ जनरेट होतोय, ह्याच्यातला जनरेट होणारा ईएमएफ स्वतःचा करंट प्रोड्यूस करतोय. तो ईएमएफ जर तो करंट जर चेंजिंग असेल तर याला याच्यामध्ये इंडक्टन्स बॅक ईएमएफ इंड्यूस होतोय. अशा पद्धतीनं या दोघांच्या मध्ये सध्या कपलिंग आहेच. पण या कपलिंगचा एक कोएफिशियंट आहे बरं का, आणि तो कशावर डिपेंड असतो बघा. कपलिंगचा एक कोएफिशियंट आहे. ही कॉइल एखाद्याने लांब ठेवली, फ्लक्स कमी असोसिएट झाला म्हणजे कपलिंग कोएफिशियंट कमी झाला. ही कॉइल अगदी जवळ ठेवली, जास्त मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्याशी असोसिएट होतो आणि मग त्या कपलिंगचा कोएफिशियंट जास्त असतो. ही कॉइल अशी ठेवण्याऐवजी तुम्ही जर ह्याला इथंच ठेवली अशी याला लागूनच, कपलिंग कोएफिशियंट म्हणजे पॅरलल स्वरूपात, तर कपलिंग कोएफिशियंट अजून वाढतो बाळांनो. कपलिंग कोएफिशियंट अजून वाढतो. एखादी आयर्नची चौकट घेतली, चौकट आपली घरात चौकट असते तशी आयर्नची चौकट घ्यायची, आयर्न, आणि प्रायमरी कॉइल एका आर्मवर गुंडाळायची आणि दुसऱ्या आर्मला सेकंडरी कॉइल गुंडाळायची. कपलिंग कोएफिशियंट बदलतो आणि त्या प्रमाणात म्युच्युअल इंडक्टन्स बदलतो. आणि तो म्युच्युअल इंडक्टन्स हा दोन्ही कॉइलच्या सेल्फ इंडक्टन्स वर डिपेंड असतो. आणि मग सेल्फ इंडक्टन्स दोन्ही कॉइलचा आणि म्युच्युअल इंडक्टन्स या दोघांना जोडणारा फॅक्टर म्हणजेच कपलिंग कोएफिशियंट किंवा कोएफिशियंट ऑफ कपलिंग. कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणतो मी त्याला, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. आणि तो दाखवायचा के अक्षरान. कशाने दाखवायचा? के अक्षरान. आता मग थोडक्यात काय, कपलिंग कोएफिशियंट तुम्हाला कशाची इन्फॉर्मेशन देतो की बाबा प्रायमरीचं मॅग्नेटिक फील्ड सेकंडरीला म्हणजे एका कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइलला किती प्रमाणात असोसिएट झाले ह्याची इन्फॉर्मेशन हा कपलिंग कोएफिशियंट देतो. समजा मी जर असं म्हटलं, ह्या कॉइलनं इंड्यूस केलेलं सगळंच्या सगळं मॅग्नेटिक फील्ड या कॉइलशी असोसिएट झालंय. होत नाही बरं का, होत नाही. हे बघा, ही लाईन ऑफ फोर्स कुठे गेली बघा, इथं कॉइलच्या संपर्कातच नाही. ही लाईन ऑफ फोर्स कुठे गेली बघा, कॉइलच्या संपर्कातच नाही. आणि मग एवढ्याच लाईन ऑफ फोर्स इकडे गेल्या, त्यातल्या पण काही तिरक्या गेलेत, त्यामुळे परपेंडिक्युलर कंपोनंट आणखी कमी होणार आहे. त्यातले एक आहे कर्व आहेत, त्या तिरक्या गेलेत, आपल्याला फक्त परपेंडिक्युलर जाणाऱ्या पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीनं या सगळ्याच्या सगळा फ्लक्स असा असोसिएट होत नाही बाळांनो. पण झाला असं समजूया की त्याला मार्ग आहेत. जास्तीत जास्त एका कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉइलला असोसिएट व्हावा यासाठी मार्ग आहेत. आणि मग अशा एखादा मार्ग आपण वापरला आणि जेणेकरून
प्रायमरीनं तयार केलेलं सगळंच्या सगळा मॅग्नेटिक फ्लक्स या सेकंडरीशी असोसिएट झाला तर त्याला म्हणायचं परफेक्ट कपलिंग. त्याला म्हणायचं परफेक्ट कपलिंग. आणि परफेक्ट कपलिंगच्या वेळी के ची व्हॅल्यू 1 असते, लक्षात घ्या. नाहीतर इतर वेळी कायम 1 पेक्षा कमी असते. मग आता यात दोन भाग पाडूया. समजा 0 ते 1 अशा पद्धतीने आहे. समजा कपलिंगचा कोएफिशियंट म्हणजे के ची व्हॅल्यू 0.5 ते 1 असेल, म्हणजेच 0.5 अर्ध्यापेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं टाईट कपलिंग. त्याला म्हणायचं टाईट कपलिंग झालं दोन्ही कॉइल मध्ये किंवा दोन्ही सर्किट मध्ये टाईट कपलिंग झालं. आणि जर 0.5 म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी असेल के ची व्हॅल्यू, 0.5 पेक्षा लेस असेल तर लूजली कपलिंग म्हणायचं. लूज कपलिंग. त्या दोघांच्या मध्ये, त्या दोन कॉइल मध्ये किंवा दोन सर्किट मध्ये लूज कपलिंग झालं असं म्हणायचं. मग ह्या केच्या व्हॅल्यूवर सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स यांना जोडतो. पण त्याचं आणखी एक काम आहे बघा, आणखी एक काम. दोघांचे सेल्फ इंडक्टन्स तर आहेतच आणि मग म्युच्युअल इंडक्टन्स यांना तो जोडतो. कसा जोडतो बघा. त्यासाठी थोडस जनरलाइज्ड स्वरूपच घेतलंय, अगदी परफेक्टली नाही पण एक जनरलाइज्ड स्वरूप घेतलंय त्याचं. बघा कशा पद्धतीने जोडतो कपलिंग कोएफिशियंट त्या दोन कॉइल्सला किंवा सर्किट्सला. आता मी असं म्हणतो, मगाच्या इक्वेशन वरून इथं दिसतंय तुम्हाला M = ES. कधी di/dt 1 असेल तर मग di/dt ला कॉन्स्टंट मी घेतो. M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. म्हणजेच ES म्हणजे M इज प्रोपोर्शनल टू E/1. दुसऱ्यामध्ये प्रोड्यूस झालेला जो बॅक EMF आहे पहिल्याच्या विथ रिस्पेक्ट त्याला हा म्युच्युअल इंडक्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता ही कुणाला प्रोपोर्शनल आहे बघा, हीच इक्वेशन. तर ईला म्हणतोय आपण काय d∅dt. आणि त्यामध्ये पण तो फाय जर एका टर्नला असोसिएट होणार असेल तर आपण E = लिहितो बघा इथं. E = लिहितो N × d∅dt. N × d∅dt अशा पद्धती. म्हणजे इथं समजा N नाही घेतला तर ∅' घ्या. मग ∅' म्हणजे काय तर एका टर्नला असोसिएट होणारा फ्लक्स. मग असे किती टर्न आहेत? N टर्न आहेत. मग ∅' = काय झाला N∅. मग तो N∅ इथं टाकला, N बाजूला काढला आणि मायनस तर आहेच बरं का. अशा पद्धतीनं आपण हे इक्वेशन घेतो. ह्याच्यावरून मी काय म्हणतो, ह्याच्यावरून मी असं म्हणतो E/1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मधले कॉन्स्टंट बाकीचे काढून टाकतो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बघा दुसऱ्या मधला आहे म्हणजे दुसऱ्याचे टर्न्स इनटू त्याला असोसिएट झालेला फ्लक्स, पहिल्याचा फ्लक्स. मग आता आपला हा कपलिंग कोएफिशियंट काय सांगतोय, किती फ्लक्स याला असोसिएट झाला, प्रायमरीनं तयार केलेला किती फ्लक्स या सेकंडरीला असोसिएट झाला. तर त्याला मी म्हणतो K∅1. K∅1 पहिल्याचा ∅1 एवढा फ्लक्स प्रोड्यूस झाला. पण त्यातला बघा मी काय म्हणतोय, पहिल्यानं स्वतःचा सगळा फ्लक्स प्रोड्यूस केला ∅1, त्यातला K∅1 एवढाच असोसिएट झाला. तर त्यामध्ये जनरेट होणारा EMF बॅक EMF विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट किती झाला, त्यात नंबर ऑफ टर्न्स आहेत N2, ह्यातला किती गेलाय तिकडं तर K∅1 म्हणजे एकूण किती असोसिएट झाला N2 K∅1 एवढा असोसिएट झाला N2 K∅1. आता दुसरी गोष्ट, ∅ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. आत्ताच बघितलं आपण ∅ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N, कारण ∅ = N∅' किंवा ∅' = N∅. म्हणजे फ्लक्स हा नंबर ऑफ टर्न्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढ्या टर्न्स जास्त तेवढा जास्त फ्लक्स असोसिएट होईल, जेवढ्या टर्न्स कमी, वेटोळे जेवढे कमी तेवढा कमी फ्लक्स असोसिएट होईल. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की हा जो ∅1 आहे तो पहिल्यातले जे टर्न्स आहेत
φ1 म्हणजे पहिल्याशी असोसिएट असणारा जो फ्लक्स आहे, पहिल्याचा फ्लक्स, ह्याचे जेवढे टर्न्स आहेत त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही व्हॅल्यू उचलून इथं टाकूया आपण. आणि मग दुसऱ्यामध्ये इंड्यूस झालेला बॅक ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज प्रपोर्शनल टू मध्ये लिहायचं बरं का इक्वेशन. ही व्हॅल्यू इथं टाकतोय आता. φ1 इज प्रपोर्शनल टू n1 म्हणून n2 into k n1 म्हणजेच E21 इज प्रपोर्शनल टू n1 n2 k. हे झालं बघा इक्वेशन तयार. या E इज प्रपोर्शनल टू n1 n2 k. आता सेल्फ इंडक्टन्सचं इक्वेशन बघितले आपण. सेल्फ इंडक्टन्स हा नंबर ऑफ टर्न्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जेवढे टर्न्स स्वतः मधल्याच करंट चेंजमुळे स्वतः मधलाच मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्याशी असोसिएट किती झाला तर त्याच्यामध्ये किती टर्न्स आहेत याच्यावर डिपेंड आहे. आणि मग सेल्फ इंडक्टन्स हा n ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग मी असं म्हणतो पहिल्याचा सेल्फ इंडक्टन्स त्याच्यामधल्या टर्नला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दुसऱ्या मधला सेल्फ इंडक्टन्स त्याच्यामधल्या टर्नशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग दोन्ही व्हॅल्यू इथं टाकतो. आता मी दोन्ही व्हॅल्यू या पद्धतीनं इथं पुटअप करतो. म्हणजे n1 n2 काय स्क्वेअर रूट L1 L2. n1 n2 म्हणजे स्क्वेअर रूट L1 L2 म्हणजेच E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअरला बरं का. मग अशी बघितलं इक्वेशन आपण. L इक्वल टू μ0 n स्क्वेअर LA n च्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बरं का. म्हणजेच n1 इज स्क्वेअर रूट L1 n2 इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट L2. म्हणजेच थोडक्यात स्क्वेअर रूट L इज प्रोपोर्शनल टू n असं मी घेतलंय. हे बघा मगाचं इक्वेशन लक्षात घ्या. आणि मग E21 इक्वल टू इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट L1 इंटू स्क्वेअर रूट L2. पण असं सेपरेट स्क्वेअर रूट म्हणण्यापेक्षा मी एकाच घालतो. स्क्वेअर रूट ऑफ L1 L2 बघा. म्हणजे दुसऱ्यात प्रोड्यूस होणारा जो बॅक ईएमएफ आहे तो स्क्वेअर रूट L1 L2 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि हा बॅक ईएमएफ म्हणजेच M. हे बघा दिसला का. हा बॅक ईएमएफ म्हणजेच L. आणि मग M इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट L1 L2 आणि यांच्यामध्ये असतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K म्हणजेच M इक्वल टू कपलिंग कोएफिशियंट स्क्वेअर रूट ऑफ L1 L2. हे बघा हे इक्वेशन. आणि मग हा K जर 1 असेल म्हणजे परफेक्ट कपलिंग झालं. सगळाचा सगळा ह्याचा मॅग्नेटिक फ्लक्स या सेकंडरीशी असोसिएट झाला. K1 आला. त्यावेळी त्या दोघांच्या म्युच्युअल इंडक्टन्स हा दोघांच्या सेल्फ इंडक्टन्सच्या प्रॉडक्टच्या स्क्वेअर रूट एवढा असतो. म्हणजेच बघा कपलिंग परफेक्ट झालं. परफेक्ट कपलिंग झालं तर K ची व्हॅल्यू 1 म्हणजेच म्युच्युअल इंडक्टन्स इक्वल टू स्क्वेअर रूट L1 L2. आता यात पण मी असं म्हणतो की हा जो M आहे L आहे सेल्फ इंडक्टन्स दोन्ही कॉइल मधले नंबर ऑफ टर्न्स तेवढेच आहेत. दोन्ही कॉइल त्याच मटेरियलचे आहेत. दोन्ही कॉइल आयडेंटिकल डायमेन्शनचे आहेत म्हणजे साईजच्या शेपच्या आहेत आयडेंटिकल. त्यावेळी दोघाचा इंडक्टन्स एकच असतो L1 इक्वल टू L2. त्याला मी L म्हणतो. म्हणजे काय झालं बघा M इक्वल टू L. बघा म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला वाक्य वापरलं होतं काय म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स बाळांनो वेगळा नसतो. जर परफेक्ट सिमेट्री असेल तर ह्याच्याशी चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट झाला. ह्याचा सेल्फ इंडक्टन्स ह्याच्यातला बॅक ईएमएफ ह्याच्याशी असोसिएट झाला त्याच्यातला बॅक ईएमएफ म्हणजे L1 L2 हे जर सेम असतील तर म्युच्युअल इंडक्टन्स सुद्धा सेमच असतो. लक्षात घ्या तेवढाच असतो. त्यामुळं म्युच्युअल इंडक्टन्स हा काही वेगळा काढायचा नाही. तर लक्षात आलं का कपलिंग कोएफिशियंट हा जो कपलिंग कोएफिशियंट आहे हा कपलिंग कोएफिशियंट काय असं विचारलं तर तुम्हाला आता सांगायला हरकत नाही. काय प्रायमरी कॉइलनं इंड्यूस केलेलं मॅग्नेटिक फ्लक्स हा किती स्वरूपात
या सेकंडरीशी असोसिएट झालेला आहे हे सांगणारा फॅक्टर म्हणजे कपलिंग कोएफिशियंट. The measure of the portion of electric flux, the measure of portion of electric flux associated with the secondary which generated by the primary is nothing but coupling coefficient, is nothing but coupling coefficient. आणि मग मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं के ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0.5 असेल, बघा पहिला त्याला म्हणतो आपण लूज कपलिंग. नंबर 2, के ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0.5 असेल त्याला म्हणतो मी आपण टाईट कपलिंग. आणि नंबर 3, जर के ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट कपलिंग. इथं शब्द लिहितोय 0.5 असेल तर लूज, त्यानंतर 0.5 पेक्षा जास्त असेल तर टाईट, आणि जर 1 असेल तर परफेक्ट, परफेक्ट कपलिंग. अशा पद्धतीनं आपण हा कपलिंग कोएफिशियंट काढला. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, काही ठिकाणी कपलिंग आवश्यक असतं. उदाहरणार्थ ट्रान्सफॉर्मर, बघा ट्रान्सफॉर्मर पुढे आहे आर्टिकल, पुढे आर्टिकल आहे ट्रान्सफॉर्मर शेवटचा. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत परफेक्ट कपलिंग जेवढं चांगलं असेल तेवढंच चांगलं असतं. हा ट्रान्सफॉर्मर आपण वापरतोय, इकडची पॉवर घेतो आपण आणि आपल्या मोबाईलला देतो तेवढीच पॉवर देतो, फक्त हे पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो किंवा ईएमएफ जास्त असतो तो कमी करून देतो. बघा 220 व्होल्ट घेतो आणि आपण किती देतो मोबाईलला, जास्तीत जास्त 12 व्होल्ट. 220 व्होल्ट घेतो आणि 12 व्होल्ट देतो, त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. स्टेप डाऊन आपला चार्जर किंवा टीव्ही सर्किट आपण डायरेक्ट जोडतो याला, त्याला आपण तो कमी करणारा व्होल्टेज कमी करणारा असतो. टीव्ही 12 व्होल्ट वर चालतो बाळांनो, 220 व्होल्टला पिन घालताय जळून जाईल, तिथं ट्रान्सफॉर्मर असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि काही काही स्टेप अप असतात. स्टेप अप हे एमएससीबी वाल्यांचे ट्रान्सफॉर्मर असतात बघा, त्या चौकोनी मोठ्या खांबावर असे बॉक्स असतात, ती कायम जळलेले दिसतात, त्यातून ऑइल पडतं बघा जळल्यानंतर, त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे तो कमी व्होल्टेज घेतो आणि जास्त टाकतो. आता त्याला पण मर्यादा आहे बरं का, साधारण 170 पर्यंत असेल तर तो 220 करतो, 170च्या खाली गेलं तर मग त्याला 220 करता येत नाही किंवा स्टेप अप करता येत नाही, त्याला मर्यादा आहे. पण स्टेप डाऊनला मर्यादा नाही, अगदी 220 व्होल्ट घेऊन तुम्ही 0.2 व्होल्ट सुद्धा काढू शकता. अशा पद्धतीनं 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत प्रायमरी आणि सेकंडरी असते. त्यामध्ये तर प्रायमरीचा परफेक्ट अशा स्वरूपात मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरीला असोसिएट झाला तर चांगला ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, म्हणजे इथं कपलिंग कोएफिशियंट 1च्या दरम्यानच पाहिजे. कपलिंग कोएफिशियंट ट्रान्सफॉर्मर मध्ये 1 पाहिजे, चांगला पाहिजे. पण काही ठिकाणी हा कपलिंग कोएफिशियंट कमी पण पाहिजे बरं का, लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी कमी पण पाहिजे. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन मध्ये हिटर असतो आणि तो हिटर त्या ड्रम प्लेटला जोडलेला असतो आणि त्याला एक हिटर कॉइल असते. एक त्या हिटर कॉइलचा जर मॅग्नेटिक फ्लक्स त्या हिटर प्लेटला जर असोसिएट झाला तर इट विल बिकम्स डेंजरस फॉर अस, आपल्याला डेंजरस होऊ शकतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कमीत कमी असोसिएट झाला पाहिजे हिटर प्लेटला त्या कॉइल पेक्षा. आणि मग या ठिकाणी एक तर त्यांना लांब ठेवलं जातं आणि दुसरी गोष्ट त्याची अरेंजमेंट पण अशी केली जाते की कमीत कमी मॅग्नेटिक फ्लक्स त्या हिटर कॉइलचा त्या हिटिंग प्लेटशी असोसिएट झाला पाहिजे. हिटिंग तर झालं पाहिजे पण कमीत कमी फ्लक्स असोसिएट झाला पाहिजे त्या हिटिंग प्लेटला. अशा पद्धतीनं अशा ठिकाणी सर्किट मध्ये कपलिंग कोएफिशियंट कमीत कमी पाहिजे, अगदी शून्याच्या जवळच पाहिजे, नाहीतर डेंजरस सिच्युएशन मध्ये ते सर्किट येऊ शकतं, म्हणजेच सर्किट जळू शकतं किंवा आणखी काय होऊ शकतं. आता दुसरी एक गोष्ट कपलिंग कोएफिशियंटच्या बाबतीत लक्षात ठेवायची, कपलिंग कोएफिशियंट कधी कधी जास्त असतो बघा, तो 2 गोष्टीवर डिपेंड आहे. एक
तर त्यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स त्या दोन कॉइल मध्ये आणि दुसरं त्यांनी एकमेकाशी केलेला अँगल सुद्धा महत्वाचा असतो. आता मी कॉइल अशा दाखवलेत, या दोघांच्या ऍक्सिसनं तयार केलेला अँगल झिरोच आहे, झिरोच आहे. मॅक्झिमम फ्लक्स असोसिएट झाला बाळांनो, मॅक्झिमम फ्लक्स असोसिएट झाला. आता हेच कॉइल बघा, हेच कॉइल जर मी अशा पद्धतीने घेतली, हीच कॉइल मी पहिल्यांदा अशी घेतली ही आणि दुसरी अशी केली, म्हणजे एकमेकाला परपेंडिक्युलर स्वरूपात जर ठेवल्या, परपेंडिक्युलर स्वरूप, तर फ्लक्स असोसिएट होतो. पण कुठला हे खाली जाणारा लाईन ऑफ फोर्स, बाकीच्या ह्या पॅरलल जात आहेत म्हणजे असोसिएट नाहीत, ह्या वर जात आहेत निघून, कमीत कमी फ्लक्स असोसिएट झाला. इफ the two coils are kept perpendicular to each other, that is angle made by axis of the two coil is 90 degree, at that time you will have the coupling between them is very less, so coupling coefficient is very less, nearly equal to 0, अगदी कमी असतो. या पद्धतीने जर दोन कॉइल तुम्ही पॅरलल ठेवल्या, बघा पॅरलल ठेवल्या अगदी क्लोज, हे बघा इथे एक कॉइल आहे आणि ही सेकंडरी कॉइल मी इथं घेतली, हे बघा इथं, तर अशा पद्धतीनं वरच्या बाजूला जो काही मॅग्नेटिक फ्लक्स असेल तो फ्लक्स असोसिएट होतो जास्त प्रमाणात आणि मग कपलिंग कोएफिशिएंट लार्ज असतो. अशा पद्धतीनं हा कपलिंग कोएफिशिएंट काही ठिकाणी कमी लागतो, काही ठिकाणी जास्त लागतो. आपल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर सर्किट मध्ये, रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज जनरेट करणाऱ्या सर्किट मध्ये हा कपलिंग कोएफिशिएंट, त्यात कॉइल असतात ना, त्यात कॉइल तयार करतो आपण, कॉइल लागतेच, त्याला एलसीआर सर्किट म्हणतात. एलसीआर म्हणजे इंडक्टर आहे का, कंडेन्सर पण आहे आणि रेजिस्टर पण आहे. हे तीन इलेक्ट्रिकल कंपोनंट आहेत, लक्षात ठेवायचं. इंडक्टर म्हणजे कॉइल आपली, कंडेन्सर ते डबी अजून शिकायचं आहे आपल्याला, आणि रेजिस्टर हे काय शिकलोय 10वी पासून शिकतोय, रेजिस्टर म्हणजेच रेजिस्टिव्ह मटेरियल. अशा पद्धतीनं हे तीन इलेक्ट्रिकल कंपोनंट आहेत, या तिघापासून रेडिओचं रिसिव्हिंग सर्किट तयार केलं जातं किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेट करणारं सर्किट तयार केलं जातं. या सर्किट मध्ये सुद्धा कपलिंग कोएफिशिएंट कमीत कमी लागतो. बघा दिलाय तिथं, कपलिंग कोएफिशिएंट पाहिजे 0.001 टू 0.05, 0.001 टू 0.05 एवढा लागतो कपलिंग कोएफिशिएंट. म्हणजे त्या कॉइल्स ठेवताना किती काळजीपूर्वक ठेवल्या पाहिजेत बघा, एकाचा फ्लक्स दुसऱ्याला असोसिएट झाला नाही पाहिजे, अजिबात फ्लक्स असोसिएट झाला नाही पाहिजे, आणि सर्किट तर कॉम्पॅक्ट पाहिजे. मग अशा वेळी त्यांच्यामधले असणारे अँगल, त्यांचे असणारे सिच्युएशन, त्यांचे असणारे साईज यामध्ये कॅल्क्युलेशन करूनच त्या कॉइल तयार केल्या जातात. लक्षात आलं का? आता ट्रान्सफॉर्मर हे शेवटचं आर्टिकल या चॅप्टर मधलं राहिले, आज घेणार होतो पण नको, अगोदर हे दोन आर्टिकल म्युच्युअल इंडक्टन्स आणि कपलिंग कोएफिशिएंट हे दोन्हीच अभ्यासा. ठीक आहे, ओके बाय.